शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर सध्याच्या परिस्थितीत भरपूर ठिकाणी टरबूज तसेच खरबूज पिकाचे क्षेत्र म्हणजेच लागवडी यावर्षी भरपूर वाढले आहे. आणि टरबूज आणि खरबूज पिकामध्ये आपण पाहू शकता की आता सध्याच्या याच्यामध्ये थ्रिप्स आणि अळी याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण आता ढगाळ वातावरण पण आता दिसत आहेत आणि त्यामुळे आता थ्रिप्स पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार. तसेच आता थ्रिप्स जास्त पण दिसत आहेत आणि अळी पण दिसत आहेत. आता पाहू शकता इथे जवळपास 8 ते 9 एकराचा टरबूजचा हा प्लॉट आहे. हा जो प्लॉट बघत आहे माझ्या पाठीमागे, हा प्लॉट जवळपास 15 दिवस लेट आहे आणि हा प्लॉट 15 दिवस अगोदर आहे. पाहू शकता हा प्लॉट हा झाकणीसुद्धा आलेला आहे आणि आता इथे फवारणीसुद्धा ही सुरू आहे. आता नेमका फवारणीमध्ये आपण कोणते मॉलिक्यूल वापरावे? कारण आता आपण आजपासून असा एक निर्णय केलेला आहे की लाईव्ह माहिती शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करावा. आपण ज्या पण प्लॉटमध्ये जातो, तर त्या प्लॉटमध्ये असलेल्या समस्या तसेच अडचणी ह्या आपण शूट करून त्यांच्यावर नेमकी काय उपाययोजना करावी याच्याबद्दल आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता येथे बघू शकता ह्या प्लॉटमध्ये दोन मुख्य समस्या आहे. एक म्हणजे अळी, थ्रिप्स आणि महत्त्वाची ज्याच्यामुळे हे याला टरबूज हे पीक फळ लागणं शक्यच नाही ते म्हणजेच मधमाशी. आता आपण मधमाशीसाठी नेमकं काय करावं, थ्रिप्ससाठी नेमकं काय करावं, अळीसाठी नेमकं कोणतं औषध मारावं? कारण टरबूज पिकामध्ये जेव्हा फूल धरण्याची क्षमता असते किंवा म्हणजे फुलामधून फळधारणा पकडण्याची जी वेळ असते, याच्यामध्ये जर आपण गॅस पॉइझन असलेले मॉलिक्यूल किंवा औषधी मारल्या किंवा कीटकनाशक मारले, जसं की ज्या औषधाच्या मागे फॉस आणि मेथ्रीन असते, म्हणजे सायफरमेथ्रिन किंवा प्रोफेनोफॉस किंवा क्लोरोपायरीफॉस, म्हणजे फॉस आणि मेथ्रीन हे ज्या कीटकनाशकाच्या मागे लागलेलं राहील ते कीटकनाशक आपण टरबूज पिकामध्ये जेव्हा फुलधारणेची अवस्था असते तेव्हा वापरायचं नाही. आता हे झालं तुमचं याच्यामध्ये थोडीशी माहिती. आता थ्रिप्ससाठी नेमकं काय वापरायचं? तर आपण याच्यामध्ये 40-40 वापरू शकतो. जसं की पोलिस आहे किंवा तुम्ही कोणत्या कंपनीचं अजून कोणते मॉलिक्यूल आहे म्हणजे त्याच्या ज्या याच्यामध्ये फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड 40% हा जो घटक असेल, तर आपण हे कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक थ्रिप्ससाठी हे वापरू शकतो. याच्यामध्ये मावा, तुडतुडा, फुलकिडा तुमचा टरबूजवरचा कवरून जाणार. आता फुलोरा अवस्थेमध्ये असल्यावर टरबूज आपल्याला वापरायचं आहे एक अळीनाशक. अळीनाशक असं वापरायचं की ज्याच्यामध्ये फॉस आणि मेथ्रीन हे त्याच्या मागे नसावं. तर याच्यामध्ये तुम्ही जसं की डेलिकेट वापरू शकता किंवा जे औषधी आहे, तर बायोमध्ये तुम्ही कोणतेही कीटकनाशक हे घेऊ शकता. परंतु तुम्ही फॉस आणि मेथ्रीन असलेलं कोणतंही कीटकनाशक हे घ्यायचं नाही. तर आता आता जे मेन प्रश्न राहिला ते म्हणजे सेटिंगसाठी. आता पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये सेटिंगची अवस्था ही सुरू झालेली आहे. आता सेटिंग चांगली व्हावी कारण हे असं पीक आहेत की याच्यामध्ये जर पॉलिनेशन झालं नाही, मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर बसली नाही, तर तुमच्या टरबूज पिकाला फळ पकडणारच नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं असते. तर आता फळ पकडण्यासाठी आपल्याला लागेल मधमाशी. आता मधमाशी सध्याच्या परिस्थितीमध्ये आपले जे काही वातावरण आहे, तर या वातावरणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये औषधी कीटकनाशकाचे स्प्रे सुरू आहेत की मधमाशा अक्षरशः मरण पावल्या आहेत किंवा जिथे कुठे कीटकनाशकाचे स्प्रे कमी होतं, त्यांना वातावरण आनंददायी असतं, तर त्या वातावरणामध्ये त्या मधमाशा गेलेल्या आहेत किंवा तिथे त्यांनी पोळे तयार केलेले आहेत. आणि आपल्या वातावरणामध्ये जे औषधांचे जास्त स्प्रे होतात, तर तिथे ते राहायला तयार नाही आहे. तर आता जिथे कुठे असतील, तर त्या आता आपल्या शेतामध्ये वापस आल्या पाहिजे. कारण सेटिंगसाठी त्यांचं काम आहे. तर आपण याच्यामध्ये काय करू शकतो, की जसं की आपण उसाचे पाचट हा शेतकऱ्यांनी प्रयोग केला होता. म्हणजे उसाचे पाचट आणायचे, रसवंती बनले, त्याच्यावरती गुळाचं पाणी दररोज मारायचं आणि मग त्याच्यावर मधमाशा येतात. परंतु तो सुद्धा प्रयोग अनसक्सेस झाला. दुसरा प्रयोग शेतकऱ्यांनी केला तो म्हणजे गुळाचे पोते. आता गुळाच्या पोत्यावरती म्हणजे आपले पोत्यावरती गुळाचं पाणी मारायचं. तो प्रयोग केला, तो सुद्धा अनसक्सेस झाला. मग आता पाटील बायोटेक कंपनीने एक प्रोडक्ट लॉन्च केलं आता काही महिन्या अगोदर. तर ते क्वीन बी नावाचं प्रोडक्ट आहे. ते प्रोडक्ट आपण जर फुलोरा अवस्थेमध्ये मारलं, तर 3 ते 4 तासाच्या आतच आपल्या याच्यावरती मधमाशा येऊन जातात. तर त्याचा रिझल्ट आपण एका शेतामध्ये घेतलेला आहे. आता तो मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा रिझल्ट दाखवतो. परंतु आता सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे काय कंडिशन सुरू आहे याच्याबद्दल मी तुमच्यासाठी थोडीशी माहिती दिली आहे. आता आपण असा एक निश्चय केलात की लाईव्ह माहिती शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे जे काही आता सध्याच्या परिस्थिती सुरू आहे त्याचीच माहिती देण्याचा आपण प्रयत्न करूया. तर तुम्हाला जर आपलं चॅनलमधून अशाच नवीन नवीन अपडेट हे घ्यायच्या असेल किंवा माहिती
तुम्हाला ऐकायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून ठेवा. आता ऊन पण भरपूर आहे आणि आता इकडे ढगाळ वातावरण टाईप असं सुरू झालेलं आहे. तर तुम्हाला जर आपलं चॅनल पाहून थोडा काही फायदा होतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. फुलकिडा कव्हर होणारे मॉलिक्युल जसं की फिप्रोनिल आहे. फिप्रोनिल 5% वाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वापरू शकता, नंतर 15% वाला वापरा, नंतर 40% वाला वापरा आणि शेवटच्या स्टेजमध्ये जर तुमचा फुलकिडा जास्त असेल काढणीच्या अवस्थेमध्ये आल्यावर तर तुम्ही तिथे 80%चं फिप्रोनिल हे वापरू शकता. मावा तुडतुड्यासाठी इमिडाक्लोप्रिड तुम्ही वापरू शकता. एकंदरीत हे झालं. एक फंगीसाईड वापरायचं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असेल तर नॉर्मल फंगीसाईड घ्या, फुलोरा अवस्थेमध्ये असेल तर चांगलं फंगीसाईड घ्या थोडं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त दिवस रिझल्ट मिळेल. आणि शक्यतो फुलोरा अवस्थेमध्ये जेव्हा जास्त फुलोरा अवस्था आहे आणि आता सेटिंग होणार आहे बा, आता इथे 4 दिवसामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फुलं दिसली, इथे फुलं आहे. परंतु हा स्प्रे आता यासाठी घेत आहेत की इथे 8 दिवस स्प्रे होणार नाही, कारण फुलोरा अवस्थेमध्ये स्प्रे घेतल्यावर नुकसानसुद्धा होतं. तर स्प्रे घेत असताना एक कीटकनाशक, एक अळीनाशक बायोमध्ये फुलोरा अवस्थेमध्ये असल्यावर आणि याच्यामध्ये एक बुरशीनाशक, अशा प्रकारे तुम्ही मी सांगितलेला शेड्यूल फॉलो करून टरबूज पिकाचं नियोजन हे करू शकता. बाकी टरबूज घेणारे शेतकरी हुशार असतात, त्यांना जास्त मार्गदर्शन करण्याची गरज भासत नाही. तर अशा प्रकारे आपल्या चॅनलमधून तुम्हाला थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.